एन्जॉयच्या प्रकारे सांगण्यासाठी साड्यांना मदत करा. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सांगण्यासाठी साड्यांना मदत करा. इथून पुढचे काळ तुझ्या आधीच होतो. ही सर्व विनंती धन्य करणारा आमचा रक्षक प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तुम्ही ऐका. काट्याचा मुकुट डोईवरी, रक्ताची ओघळ अंगावरी. काट्याचा मुकुट डोईवरी, रक्ताची ओघळ अंगावरी, अवजड वधस्तंभ खांद्यावरी. येशू चालतो वाट दूर कलवरी. कपटाने त्याला धरले असत्य आरोप निष्पाप असता. कपटाने त्याला धरले असत्य आरोप निष्पाप असता. पापी त्याला ठरविले वेदाने मारिते अंगावरी ती तुंबले तोंडावरती. क्रोधाला उधाण आले आदिपायी खिळे गेले. प्रार्थी क्षमा बापाकडे त्यांच्यासाठी त्यांना माफ कर. ज्याने वधस्तंभी खेळले प्रीती करीतो. ज्याला वधस्तंभी खेळले ना तो प्रीती करीतो. तो शत्रूवरी त्यागाची हिंत खरी रीती. सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. गुड फ्रायडे म्हणजे उत्तम शुक्रवार. काही लोक याला ब्लॅक डे पण म्हणतात. आणि ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभी खेळले आणि त्याच्या तोंडावर थुंकले. आणि हे दिवस कसे पाळतात ते येशू ख्रिस्ताला दुःख झाले म्हणून हे उत्तम शुक्रवार म्हणून साजरे करतात. आणि त्याचे शब्द जे 7 शब्द तो बोलला ते शब्द पण पाळतात आणि काही लोक त्याची आठवण करून घेतात. आणि तो किती दुःखाने ते शब्द बोलला. आणि एक शब्द म्हणजे इथे बायबलमध्ये आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. म्हणजे त्याचे दुःख आपल्याला इथे दिसते. म्हणजे वधस्तंभी गेला प्रभू येशू ख्रिस्त. कोणासाठी वधस्तंभी गेला? आपल्यासाठी. आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी त्यांनी क्रुसावर गेला. ज्या शिष्यांवर त्यांची प्रीती होती त्यांनी देखील काय केले? येशूला नाकारिले. या जगात का आला तो? कारण का येशू ख्रिस्त या जगात आला तो कधी हे विसरला नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगात आला. आणि प्रभू येशू ख्रिस्त मानव रूप धारण करून प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा परमप्रिय पुत्र आहे. आणि तो प्रथम पुत्र आहे. आणि तो कसा आहे? तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे गुण त्याचे स्वभाव आपण दर रविवारी आपण वचनात ऐकतो. त्याच्या नावाशिवाय आपण वचन चालू करू शकत नाही. प्रार्थना तर त्याच्या नावानेच आपण मागू शकतो. सर्व विनंती आपण कोणाच्या नावाने मागतो? प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. त्याचे गुण कसा आहे? तो क्षमा करणार आहे, शांती देणार आहे, प्राण देणार आहे, पाप क्षमा करणार आहे. तो निष्कलंक आहे. कुष्ठरोगास बरे केला, मेलेल्यांना उठविला, अंधांना डोळे दिला. तो पापरहित जीवन जगला. तो मार्ग सत्य जीवन आहे. तो अनेक चमत्कार केला आणि शेवटी तो काय केला? आपल्यासाठी वधस्तंभी गेला. त्याचं जीवन चरित्र आपण पाहिलं तर आपल्याला काय वाटते? आपण त्याचं एक पण गुण ग्रहण करू शकतो का नाही? पण त्याची आठवण करून आपण काय करू शकतो? वचन ऐकू शकतो आणि त्या वचनाप्रमाणे आपण चालू शकतो. आपण ह्या जगातील देव आहेत. ह्या जगात अनेक देव आहेत. ते कसं आहे माहिती का? वेगवेगळ्या हातात घेऊन भयंकर दिसतात. बघितलं असेल तुम्ही. ह्या जगातील अनेक माणसं आहेत जे देवावर विश्वास ठेवतात. त्या देवाचे रूप कसे आहे? भयंकर. विविध हातात आपल्या हातात घेऊन कसं आहे तर उभारले आहेत. कधी कधी आपल्याला काय होतं? तेच घाबरतील असं मला वाटतं. पण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात काय आहे? प्रेम आहे. त्याने प्रेमाने सर्व संपूर्ण जग जिंकले आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? तो कसा आहे हे आपण खरे वचन पाहतोय. मध्यपूर्ती वर्तमान 1 अध्याय 21 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पहिला मला शब्द वापरलेला आहे पहा. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून काढेल. प्रभू येशू ख्रिस्त पापापासून मुक्त करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त पापापासून मुक्त करणार आहे. आणि आपण जर पाप केलो, जर पश्चाताप केलो तर आपल्याला क्षमा मिळते का? तिथे बसलेल्या सगळ्यांना विश्वास आहे का? आपण जरी पाप केलं तरी पश्चाताप केलं तर आपल्याला क्षमा मिळते असे इथे बसलेल्या सगळ्यांच्या मनात विश्वास असायला पाहिजे. आणि इब्री लोकांपत्र 7 अध्याय 26 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण पाहू. त्याचे स्वभाव आहे पाहते. इब्री लोकांपत्र 7 अध्याय 26 वचन. आताच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जणांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला. आकाशाहून उंच आणि पवित्र पापी जणांपासून तो काय आहे? वेगळा आहे. तो पाप केला नाही. म्हणजे तो कसा आहे? पवित्र आहे, निर्मळ आहे, आकाशाहून उंच आहे. तो कसा आहे? पापी जणांपासून सगळ्यात
पाठीपेक्षा काय आहे तो वेगळा आहे, म्हणून तो काय आहे आज जगभर प्रसिद्ध आहे. आणि अजून एक वचन पाहू, योहान वर्तमान 5 अध्याय 30 वचन. मला स्वतःहून हा काही करता येत नाही. जसं मी ऐकतो तसा न्याय निवाडा करीतो हा आणि माझा निवाडा यथार्थ आहे, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास पाहतो. प्रभू येशू ख्रिस्त काय आहे, देवाची इच्छा पूर्ण करणार आहे. तो पापापासून मुक्त करणार आहे, तो तारणार आहे. आणि अजून काय आहे, सगळ्या पापी जणांपेक्षा तो काय आहे वेगळा आहे. आणि इथे वचनामध्ये काय सांगत आहे, तो देवाचं काय आहे इच्छा पूर्ण करणार आहे. असं प्रभू येशू ख्रिस्ताला किती दुःख दिले, जो देवाची इच्छा पूर्ण, आणि सगळं काही देवाला ठाऊक होते. आपल्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगात पाठविला. का पाठविला? कारण तो आपल्यावर काय करीतो, प्रेम करीतो. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने काय केलेले आहे, आपल्यासाठी काय केलेले आहे, त्याच्या पुत्राला दिलेलं आहे. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला काय प्राप्त होते, सार्वकालिक जीवन प्राप्त होते. मग त्याला दिलेले दुःख आपण थोडे आज आठवण करू. मध्यपूर्व वर्तमान 27 अध्याय 27 पासून वाचा. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात केले आणि सगळी तुकडी त्याच्या विरुद्ध जमविली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरकिरी जबा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेविला, त्याच्या उजव्या हातात पेट दिला आणि त्याच्यापुढे घुगरे टेकून, हे यहुदांचा राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेळ देऊन ते त्याच्या मस्तकावर बघा, देवा प्रभू येशू ख्रिस्ताची किती थट्टा केली. त्याने काय काय करणार आहे, तो तारणार आहे, तो पापापासून मुक्त करणार आहे आणि पापी जणांपासून काय आहे, तो वेगळा आहे. आणि हे अशा दोन महान प्रभू येशू ख्रिस्ताची त्यांनी काय करत आहे, थट्टा करत आहे. किती दुःख सहन केलं आहे पहा. त्याला काही काट्याचा मुकुट लावलेला आहे, त्याच्या तोंडावर तुंबले आणि त्याला काय म्हणत आहेत माहिती आहे का, चुकीचा आरोप घेऊन काय म्हणत आहेत, हे यहुदाचा राजा, हे यहुदाचा राजा, तुझं जय जयकार असो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची त्यांनी किती थट्टा करीत आहे. आणि लूक शुभवर्तमानमध्ये पण आहे बघा, 23 अध्याय 36 वचन पहा. लूक शुभवर्तमान 23 अध्याय. हा शिपायांनी जवळ येऊन आग त्याच्याकडे धरून त्याची अशी थट्टा केली की तो यहुदाचा राजा असला तर स्वतःला वाचेल. हा यहुदाचा राजा आहे असा एक लेखही त्याच्यावरती होता. पहा, तू यहुदाचा राजा असेल तर स्वतःला वाचव. काय एवढे आरोप केले असते तुझं? कारण हे सगळं काही येशू ख्रिस्ताला माहित होते. आणि होय, तो या जगात आला आपल्यासाठी मरण पावणार आणि तिसऱ्या दिवशी उठणार हे पहिल्या देखील तो सांगितलेलं आहे. हे इथं कितीतरी थट्टा केली, त्याच्यावर विविध प्रकारचे आरोप लावलेले आहे. आणि त्याने